माधवगडमध्ये रावसाहेबांच्या हवेलीमध्ये रजनीश त्यांच्या समोर सोफ्यावर बसलेला असतो. रावसाहेब थोडे अस्वस्थ दिसतात. तो राजमहाल माझ्या खापर पणजोबांच्या काळापासून सुनसान अवस्थेत आहे आणि त्याबद्दल खूप भीतीदायक अफवा पसरलेल्या आहेत तिथे. तुला हे सगळं माहिती आहे का? मला हे सगळं माहिती आहे रावसाहेब, पण तरीही मी तुमच्या त्या राजमहालाचं रूपांतर एका मोठ्या हॉटेलमध्ये करून तुमचं नाव नक्कीच मोठं करेन. जर असं असेल तर तू तिथे जायच्या अगोदर तू मला लिहून दे की तुझ्या बरोबर काहीही घटना घडली तर त्याचा जबाबदार फक्त तू आणि तूच असशील. तुम्ही काही काळजी करू नका रावसाहेब, मला काहीही होणार नाही आणि मी तिथे एक मोठं हॉटेल बांधणारच आहे. रावसाहेबांनी समजावल्यावर सुद्धा रजनीश त्यांच्या 2 साथीदारांना बरोबर घेऊन राजमहालात जायला तयार होतो. इंजिनिअरिंग नंतरचं हे त्याचं पहिलं काम होतं आणि त्याला कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करायचं होतं. संध्याकाळी 5 वाजता रजनीश त्याच्या 2 साथीदार ब्रिजेश आणि सचिन बरोबर राजमहालात पोहोचतो. तिथे फक्त रावसाहेबांचा एक नोकर भीम असतो. आम्हाला माफ करा, तुमच्या स्वागतासाठी मी गेटवर येऊ शकलो नाही. इथे येण्याचे खूप लोक ठरवतात, पण इथल्या अफवा ऐकून अर्ध्या रस्त्यातूनच ते परत निघून जात असतात. काही हरकत नाही काका, यात तुमचा काहीही दोष नाहीये. या महालात अगणित खोल्या आहेत, त्याच्यातून तुम्हाला जीही आवडेल त्यामध्ये तुम्ही राहू शकता. धन्यवाद काका. माझ्या आधी इथे कोणी इंजिनियर आला नाहीये का? आले होते पण कोणीच थांबलं नाही. बरं, तुम्ही जेवणासाठी काय पसंत कराल मला सांगून ठेवा. इथून बाजार खूप दूर आहे, म्हणून मला सांगून ठेवा, मला जावं लागेल. तुम्हाला जे योग्य वाटेल ते बनवून टाका, मला काहीही अडचण नाहीये, ठीक आहे? हळूहळू जसजशी संध्याकाळ सरत जाते राजमहालाचा भाग सुनसान होत जातो. असं वाटत होतं की रात्रीच्या वेळी त्याच्या जवळही कुणी फिरकत नसेल. रात्री जेवणासाठी सगळे हॉलमध्ये एकत्र बसलेले असतात. जेवण झाल्यानंतर तुमच्या हिशोबाने तुम्ही ज्या खोलीत आवडेल त्या ठिकाणी राहायला सुरुवात करा, पण कुठल्याही वस्तूला हात लावू नका, ठीक आहे? सर, आम्हाला तर इथे खूप दिवस राहावं लागणार आहे. थोडे दिवस सगळ्याच खोल्यांमध्ये थोडं थोडं राहतो. असं म्हणत ब्रिजेश हसायला लागतो. रजनीश जेवण करून एका खोलीत निघून जातो, पण सचिन आणि ब्रिजेशला महालातील सगळ्या गोष्टी नीट पाहायची इच्छा असते, म्हणून ते महालात फिरू लागतात. वा, जरा बघा तर किती मोठा दरवाजा आहे या खोलीचा. विचार कर, खोली यातून किती मोठी असेल. तेवढ्यात तिथे दिवे अचानक चालू बंद व्हायला लागतात आणि त्यांच्या मागे एक भीतीदायक बाई उभी राहिलेली दिसते. आज जायची हिम्मतही करू नका, ती भयानक आवाजात बोलायला लागते आणि अचानक दिवे नीट लागायला लागतात. दिवे लागताच ती बाई अदृश्य होते. हा तुझा आवाज होता ना? नाही, हा माझा आवाज नव्हता. तूच मला घाबरवायला असा आवाज काढला होतास. दोघांना असं वाटतं की त्यांच्यापैकीच कुणी आवाज काढलाय. ते भांडायला लागतात. मित्रा, मी खरं सांगतोय, तो आवाज माझा नव्हता रे. पण आता भांडून काहीही उपयोग होणार नाही. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर मी एकटाच जाणार आहे. मी तुझ्या अशा आवाज काढण्याने घाबरत नाहीये, मीही बरोबर येणार आहे. असं म्हणून सचिन दरवाजा उघडतो. दरवाजा उघडला जातो आणि तिथे एक सजवलेला पलंग शृंगाराच्या सामानाने आणि अनेक वस्तूंनी भरलेला असतो. हे बघ, किती मोठं झुंबर आहे. इतकं मोठं झुंबर तर आजकाल कुठल्या करोडपतीच्या घरातच बघायला मिळत नाही. मी तर म्हणतो, जेव्हा सर नसतील ना तेव्हा हे झुंबर उतरवून आपण गुपचूप विकून टाकू. बरोबर बोलतोयस, कुणालाही कळणार नाही आणि याचे चांगले पैसेही मिळतील. तेवढे त्या झुंबराचे दिवे अचानक चालू बंद व्हायला लागतात आणि ते हलू लागतात. हे बघून दोघंही खूप घाबरतात आणि दरवाजाकडे पळायला लागतात, पण त्याआधीच वीज पूर्णपणे जाते आणि खोलीत पूर्ण अंधार होतो. एक भीतीदायक आवाज यायला लागतो. मी सांगितलं होतं ना की खोलीत जायची हिम्मत करू नका. एकदम आवाज ऐकू येतो आणि दोघंही खूप घाबरतात. सचिनला जाणवतं की कुणीतरी त्याचा गळा धरला आहे. तो झटपट करू लागतो, पण स्वतःला सोडवू शकत नाही. तो जमिनीवर पडतो, पण त्याला कळतं की कुणीतरी त्याचे हात पकडून त्याला फरफटत घेऊन जातंय. त्याचे पाय जेव्हा उंबऱ्याला अडखळतात तेव्हा त्याला जाणवतं की त्याला दुसऱ्या खोलीत आणलं गेलं आहे. जेव्हा दिवे लागतात
तेव्हा तो स्वतःला दुसऱ्याच खोलीत बघतो. तो भिंतीला टेकून जमिनीवर पडलेला असतो आणि त्याच्या समोर तीच भयानक बाई उभी असते. चंद्रावतीच्या राजमहालाला पाडून तुम्ही लोक वेगळं काहीतरी बांधणार आहात, इतकं धाडस? असं म्हणून चंद्रावती त्याच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात पाहू लागते. सचिन थरथर कापू लागतो. मी आता इथून निघून जाणार आहे, मला जाऊ दे. अचानक चंद्रावती भयानक आवाजात ओरडायला लागते आणि त्याची मान धरून ती मागे मुरगळते. मान मुरगळल्यामुळे सचिनचा मृत्यू होतो. मग चंद्रावती तिथून निघून जाते. दुसऱ्या खोलीत जेव्हा दिवे लागतात तेव्हा ब्रिजेश बघतो की सचिन तर तिथे नाहीच आहे. सचिन, अरे सचिन, कुठे पळालास तू? घाबरत कुठल्या? असं म्हणत तो खोलीच्या बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे चालू लागतो. अचानकच झुंबर आपोआपच हलायला लागतं. झुंबर हालतं बघून ब्रिजेश तिथेच थांबतो आणि अस्वस्थपणे म्हणतो की हे कसं होऊ शकतं? तेवढ्यात झुंबर जोर जोरात हलायला लागतं आणि एकदम त्याच्या अंगावर कोसळतं. ब्रिजेश खूप जोरात ओरडतो आणि झुंबराच्या खाली अडकतो. वाचवा ब्रिजेश, सर वाचवा, सचिन, सचिन कुठतरी वाचवा. त्याच्या समोर चंद्रावती येते आणि तिला बघून तो खूप घाबरतो. काय म्हणत होतास तू? हे झुंबर विकून पैसे मिळवणार आहेस? असं म्हणून चंद्रावती वरती तारेकडे बघते जी झुंबराला लावलेली असते. ती त्याकडे पाहताच त्या तारेतून वीज येऊन सरळ ब्रिजेशच्या अंगावर कोसळते. एका भीतीदायक किंचाळीने ब्रिजेशही आपला जीव गमावतो. त्याची जोरात किंकाळी दूरवर खोलीत झोपलेल्या रजनीशच्या कानावर पडते आणि त्याची झोप मोड होते. हा तर ब्रिजेशचा आवाज होता. रजनीश ताडकन उठून उभा राहतो आणि खोलीतून बाहेर पडून ब्रिजेशला शोधायला लागतो. लवकरच तो त्या खोलीत पोहोचतो जिथे ब्रिजेश झुंबराखाली मरून पडलेला असतो. अरे देवा, हे कसं झालं? आणि सचिन कुठे गेलाय? सचिन! असं म्हणून तो तिथून सचिनला शोधायला निघून जातो आणि मग सचिनही वाईट पद्धतीने मेलेला पाहतो. त्यामुळे तो अजूनच घाबरतो. तेवढ्यात त्याला समोर चंद्रावती उभी दिसते. आता तू पण मरशील. रजनीश तिला बघून घाबरतो आणि बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे पळायला लागतो. पण खूप प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नाही. हा दरवाजा सुद्धा उघडत नाहीये. आता मी काय करू? त्याला एकदम भीमची आठवण येते आणि तो त्याच्या खोलीत जातो. भीम त्याला आधीच दरवाजावर उभा दिसतो. भीम, इथे एक आत्मा आहे. मी तिला पाहिलंय. ब्रिजेश आणि सचिन दोघांनाही त्यांनी मारून टाकलंय. भीम शांतपणे सांगायला लागतो. ती आत्मा राणी चंद्रवतीची आहे. ती ह्या राजमहालची मालकीण आहे. लवकर तिला इथून बाहेर काढ, नाहीतर ती आपल्या दोघांना मारून टाकेल. हे ऐकताच भीम जोर जोरात हसायला लागतो. रजनीश बाबू, मला तर तिने त्याच दिवशी मारून टाकलं होतं जेव्हा माझा इथे पहिला दिवस होता. आता तुझी वेळ आहे. भीमचे डोळे खूप लाल होऊन चमकू लागतात आणि हे बघून रजनीश परत दरवाजाकडे धावायला लागतो. पण तिथे चंद्रावती आधीपासूनच उभी असते. जो या राजमहालात एकदा पाऊल टाकतो त्याचा इथून फक्त मृतदेहच बाहेर पडतो. असं म्हणून तो जोर जोरात हसायला लागतो. चंद्रावती रजनीशच्या गळ्यावर जोरात सुरा मारते आणि त्याची मान जमिनीवर पडते. मग त्याचं शरीरही धडकन जमिनीवर आपटतं. भीम आणि चंद्रावती त्याच्या मृतदेहाकडे पाहून जोर जोरात हसायला लागतात. हा राजमहाल नेहमीच चंद्रावतीचा होता आणि कायम चंद्रावतीचाच राहील.